महाराष्ट्रामध्ये बरंच तरुण आणि तडफदार असं नेतृत्व आज आहे आणि त्यातीलच एक अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे वरुण सरदेसाई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे आमदार. आज वरुण सरदेसाई आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये आहेत. तर स्वागत आहे वरुणजी. धन्यवाद. थँक यू सो मच. कसा सुरू आहे प्रचार? जबरदस्त कामाला लागला आहात. प्रचार म्हणजे साधारणतः गेला महिनाभर अ, आणि खास करून आचारसंहिता लागल्यानंतर अ, घरोघरी जाणं आणि हे चालू आहे. जवळपास रोजचे 16 तास तरी काम होतं, लोकांना भेटी. पण एक अतिशय चांगला अनुभव आहे, कारण लोकांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ऊर्जा मिळत राहते आणि जास्तीत जास्त शिवशक्ती, शिवसेना आणि मनसेच्या युतीचे उमेदवार निवडून यावेत याकरता आमदार म्हणून जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा प्रश्न खरं तर फक्त तुमच्या एकट्यासाठी नाही. अ, कारण आत्ताच निवडणुका झाल्यात आणि हा. मागच्या आणि आता एका पाठोपाठ एक निवडणुका होत आहेत. त्यामुळे जनतेशी संपर्क आहे. पण एकंदरीतच राजकारणातील मंडळी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा एवढं म्हणजे जसं तुम्ही म्हटलं तसे सगळेजण 15-15, 16-16 तास काम करतात. मग मधल्या काळात नेते मंडळी भेटत नसतात का? ज्यामुळे एवढं काम करावं लागतं? नाही, काय असतं की तुम्ही जरी एखाद्या मतदाराला किंवा एखाद्या असोसिएशनला किंवा एखाद्या बिल्डिंगला आठवड्यात 2दा जरी भेटत असलात, पण जर मतदानाच्या वेळी नाही भेटलात तर मतदार विचारतात, मत मागायला आले नाहीत. आता अनेक ठिकाणी मी सुद्धा जेव्हा प्रचार करतो, अनेक वेळेला मी एकटा जातो, तेव्हा मला विचारतात, तुम्ही आलाय ठीक आहे, मग तुम्हालाच देऊ, पण उमेदवार कुठे आहेत? त्यामुळे महानगरपालिका ही एकदम एक लोकलाइज्ड इलेक्शन असते आणि प्रत्येक मतदाराला असं वाटत असतं की ज्या नगरसेवकाला आपण मत देणार आहोत त्यांनी माझा फोन उचलला पाहिजे. उद्या माझ्या घरी पाणी नाही आलं, उद्या माझ्या घराबाहेरचं गटार तुंबलं, उद्या माझ्या घराबाहेरच्या रस्त्यावर जर खड्डा पडला तर त्यांनी माझा फोन उचलला पाहिजे, त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला उत्तर दिलं पाहिजे. मग जर हा आत्ताच येत नसेल तर हा उद्या येईल का? आणि म्हणून सगळ्या उमेदवारांना सुद्धा असं वाटत असतं की भर हा डोर टू डोर कॅम्पेनिंगवर असला पाहिजे. मुंबईत आज 50-50 हजाराचे वॉर्ड आहेत आणि त्यामुळे काही झोपडपट्टी वस्ती आहेत, काही चाळी आहेत, काही 4-5 माळ्याच्या जुन्या इमारती आहेत आणि आता तर काय काय 30-30 माळ्याच्या सुद्धा हायराईज उभ्या राहिल्या. हे सगळं कव्हर करत असताना वेळच कमी पडतो. त्यामुळे जितका वेळ मिळेल तितका वेळ मतदारांच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न असतो. अ, सामान्यतः निवडणूक सुरू झाल्यावर 2 पक्ष, 3 पक्ष, 4 पक्ष अशी लढत असते. पण तुमच्या केसमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिली लढत मला वाटतं तुमची तुमच्या पक्षातच झाली. उमेदवारावरून अनिल परब यांच्याशी. नक्की काय झालं? आणि मला वाटतं तुम्हाला तुमचा जो उमेदवार हवा होता तो मिळाला. नाही, मला असं वाटतं की शेवटी जसे आपण म्हणालात की आता वेगवेगळे पक्ष झालेत, तशा वेगवेगळ्या मीडिया चॅनल आणि खास करून यूट्यूबवर चालणारे मीडिया चॅनल हे सुद्धा तितकेच जास्त झालेत. आणि म्हणून एखादी अशी बातमी आली की जी नॉर्मल मेनस्ट्रीमच्या बाहेरची आहे की त्याला प्रचंड मोठं महत्त्व मिळत जातं. मला असं वाटतं की एवढा मोठा विषय तो गाजला, तो गाजवला गेला, एवढं काही झालं नव्हतं. साधारणतः कसं असतं की एखाद्या वॉर्डमध्ये आज 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आमच्याच पक्षात नाही तर प्रत्येक पक्षामध्ये अनेक चांगले लोकांना संधी हवी असते. अनेक लोक वर्षानुवर्ष तिकडे काम करत असतात आणि मग शेवटी पक्ष नेतृत्वाला निवड करावी लागते. कोण उजवा, कोण डावा किंवा कोण चांगला, कोण वाईट. आणि तो एक अतिशय कठीण निर्णय असतो, कारण तोपर्यंत सगळे त्या संघटनेचा, त्या पक्षाचा भाग असतात आणि मग अनेकांमधनं एकाला त्यांना संधी द्यावी लागते. आणि म्हणून मग कधीतरी हे मी म्हणाल तसं आमच्याच पक्षात नाही तर जवळपास 3 दिवस जे काही शेवटचे फॉर्म भरायचे 3 दिवस होते, तेव्हा आम्ही सुद्धा टी व्हीवर बघत होतो की अन्य पक्षांमध्ये सुद्धा कुठे मंत्र्यांच्या गाड्या उलटवल्या गेल्या, कुठे बायका अगदी तासनतास रडत होत्या. त्यामुळे हे सगळं होणं साहजिक आहे. तसंच काहीतरी कुठे ना कुठे एखाद्याला जेव्हा तिकीट मिळतं तेव्हा दुसऱ्याला नाही मिळत, एवढ्यापुरता तो विषय हे होता. त्याच्यामध्ये एवढा वादंग झाला, असं झालं तसं झालं, एवढं काहीच झालं नाही. मी मागे सुद्धा मीडियामध्ये सांगितलं की एवढं झालं माझं आणि ह्यांचं असं झालं. दुसऱ्या दिवशी अनिल परब साहेबांचा वाढदिवस होता. त्यांच्या घरी जाऊन आम्ही एकत्र केक कट केला, रात्री 12 वाजता केक खाल्ला, कारण आम्ही सगळे प्रचारातच होतो. आणि मग
तर आम्ही एकत्र असतानाच आम्ही ते सगळे व्हिडिओ बघितले. आजचा आपला पॉडकास्ट झाल्यावर सुद्धा आम्ही 3 सभा दोघं एकत्र करणार आहोत. 3 म्हणजे सगळं सभा. ऑल वेल आहे. ऑल वेल नसण्यासारखं सुद्धा नाही काही झालं त्याचं नाही. ते हां. विचारण्याचं कारण हे आहे की ते ज्या उमेदवाराच्या समर्थनात होते वांगणकर, ते शेवटी बंडखोर म्हणून उभे आहेत आज तुमच्या नाही तिथे. ठीक आहे ना, शेवटी लोकशाहीमध्ये मला वाटतं प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हा अधिकार आहे. त्यांना वाटत असेल ते निवडणूक लढत आहेत, पण त्याकडे मी काही फार गांभीर्याने पाहत नाही. मी म्हणालो तसं माझ्या मतदारसंघात आज 7 वॉर्ड येतात. त्या 7 वॉर्डमधले 7चे 7 वॉर्ड हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढतोय. त्यामुळे त्या 7 वॉर्डमध्ये शिवसेनेचा भगवा हा कसा असेल आणि आमचे 7 उमेदवार कसे निवडून येतील, हा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी उद्धव साहेबांना सुद्धा ही विनंती केली होती की फॉर्म भरेपर्यंत बाकी इतर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण माझ्यावर जरूर टाकाव्यात. मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करीन, पण फॉर्म भरून झाल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त राहतो. आणि म्हणून त्यावेळेपासून मी कुठेही माझा मतदारसंघ सोडून अनेक माझे युवा सेनेतले सहकारी सुद्धा यावेळी इलेक्शन लढत आहेत. पण मला त्यांच्याकडे सुद्धा अजून जाण्याची, त्यांचा प्रचार करण्याची संधी मिळाली नाही. माझा प्रयत्न आहे ॲटलिस्ट शेवटच्या दिवशी 13 तारखेला तरी तिकडे जाईन. पण तोपर्यंत वांद्र्यातले सगळे उमेदवार कसे निवडून येतील यावर मी लक्षावर ठेवून. खास वांद्र्यामध्ये आणि खरं तर मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेस जर तुमच्या बरोबर असती तर जास्त बरं नसतं झालं का? नाही कसं आहे की शेवटी आज मी सुद्धा जो निवडून आलो तो आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलो. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आज 90,000 हे मुस्लिम पॉप्युलेशन आहे. त्यामुळे थोडाफार हे मतांचं विभाजन होईल का, तर कदाचित होऊ पण शकतं. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की आज मुंबईतला मतदार, मग तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही धर्माचा असो, तो सुद्धा प्रचंड हुशार आहे. त्याला हे कळतं की कोण वोट कटिंगला उभं आहे आणि कोण जिंकण्याकरता लढत आहे. त्यामुळे जे जिंकणारे उमेदवार आहेत त्यांच्या मागे ते त्यांचं वजन उभं करतात. आणि त्याच्यामुळे मतदार एवढा जर हुशार असेल तर आमचं काम एवढंच असतं की आपण त्यांना जाऊन हे आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की आम्ही जिंकण्याकरता लढतोय, आम्ही केवळ मतं कापण्याकरता लढत नाही आहोत. आज मुंबईमध्ये शिवसेना ही किती मजबूत आहे हे मला वाटतं प्रत्येक मुंबईकर ओळखतो. त्यामुळे सगळेच मतदार अगदी ते काँग्रेसचे असो किंवा अगदी भाजपचे असो किंवा कोणाचेही असो, त्यांना माहिती आहे की बाकी महाराष्ट्रभरात, देशभरात जे काय झालं ते झालं, पण मुंबईमध्ये तर शिवसेनाच पाहिजे. त्यामुळे आज काँग्रेस आमच्या सोबत असो वा नसो, ज्या मतदारांनी आजपर्यंत आमच्या जे सोबत उभे राहिलेत किंवा जे जरी सोबत नसतील तरी या निवडणुकीत ते 100% आमच्या सोबत राहतील ही मला खात्री आहे. हाच प्रश्न थोडासा पुढे नेते, म्हणजे हे झाला एक काँग्रेसचा भाग जो मी तुम्हाला विचारला. एकंदरीत तुमच्या खास वांद्र्याबद्दल बोलायचं झालं तर तिथे झिशान सिद्दकी सुद्धा आहे. म्हणजे एकीकडे झिशान, एकीकडे काँग्रेस आणि मग तुम्ही, अशा पद्धतीनं 90,000 मुस्लिम मतांची विभागणी होणार. त्यात भाजप शिवसेना आहे, भाजप शिवसेना एकत्र आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल असं तुम्हाला वाटत नाही का एक असल्याचा? नाही कसं आहे की आज जी अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी लढते आणि जर तुम्ही त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तरी बहुतांश त्यांनी मुस्लिम उमेदवार हे मुंबईमध्ये उभे केले. आणि हे एक व्यवस्थित त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. कारण आता ही तर वस्तुस्थिती आहे, हे तर आकडेच सांगतात की बहुतांश मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले. आणि म्हणून लोकसभेमध्ये आज जवळपास 4 जागा आणि 5वी जागा केवळ 48 मतांनी आम्ही हरलो. आणि म्हणून ती मतं डायव्हर्ट करायला म्हणून आज घड्याळ या चिन्हावर त्यांना उभं केलं गेलं. पण मला वाटतं हे जसं मला कळतंय तसं मतदारांना सुद्धा कळतंय. मतदारांना सुद्धा मी मागे म्हणालो तसं की हे जरी कोणी वेगळे लढत असले तरी कोण वोट कटिंग करतं उभं आहे हे त्यांना कळतं. आज तुम्हाला सांगतो की अनेक अपक्ष पण उभे असतात, अनेक छोटे पक्ष पण उभे असतात. पण एक साधारणतः 20-25 वर्षापूर्वीचे जर तुम्ही निकाल बघितले तर ते सुद्धा भरपूर मतदान घ्यायचे, अपक्ष सुद्धा भरपूर मतदान घ्यायचे. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आताचा जो मतदार आहे तो सजग आहे, तो तेवढा जाणतो. तो जे प्रामुख्याने 2 किंवा जास्तीत जास्त 3 पर्याय असतात ह्याच्यामध्ये तो विभागला जातो. तुम्ही जर वोट पर्सेंटेज बघितलं तर 3 सिरियस उमेदवारांच्या पुढे 4था उमेदवार आणि त्याच्यासोबतचे 5वा, 6वा, 7वा, 15 उमेदवार लढतात. त्या सगळ्यांची बेरीज केली तर ती 10% वर जात नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अजित पवारांना जे वेगळे लढतात आहेत इथे मुंबईमध्ये, ती फक्त एक रणनीती आहे? नाही, ही नुरा कुस्ती आहे ना. आज शेवटी काय आहे की आम्ही सुद्धा हे मतदारांना सांगणारच आहोत की हे लोक वरती एकत्र आहेत. आज शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेतच.
त्यांनी तिकडनं राजीनामा दिलेला नाहीये. त्यामुळे उद्या निकाल लागल्यानंतर हे एका मिनिटात सगळे भाजपला समर्थन करणार आहेत. त्यामुळे आज जरी तुम्ही वेगळे दाखवून त्यांच्यावर काही खोटे नाटे आरोप करून तुम्ही मतं मिळवली तरी उद्या ते एकत्रच येणार आहेत सगळे. जर ह्यांनी कदाचित राज्य मंत्रिमंडळातनं राजीनामे दिले असते, वेगळे लढले असते, तर त्यांना कोणीतरी एक सिरियसली थर्ड किंवा फोर्थ ऑप्शन म्हणून पाहिलं असतं. पण मला वाटत नाही त्यांना कोणच एक ऑप्शन म्हणून पाहते. केवळ महाविकास आघाडी किंवा शिवसेना जी मतं डिवाइड करण्याचा तो एक पर्याय आहे, तो काही यशस्वी होईल असं मला वाटत नाही. वरुणजी, तुम्ही असं म्हणताय, पण तिथे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक आहे. तर म्हणजे जसं इथं तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की ते सत्तेत आहेत, जे बरोबर आहे, पण तिथे मग काय साध्य होत आहे? कारण एक असं म्हटलं जातं की दोनों राष्ट्रवादी फेक है, काका पुतण्या एक है, अशा पद्धतीचं सुद्धा एक प्रचार आहे. त्यामुळे काय म्हणाल, म्हणजे त्याच्यातले काका तुमच्या बरोबर आहे, पुतण्या तिकडे आहे, त्यामुळे नक्की खरं काय आहे आणि फेक काय आहे? नाही, मला वाटतं की त्यांच्या पक्षाची भूमिका ही त्यांनी मांडली तर अधिक योग्य होईल. कारण आम्ही तरी कुठे भाजपसोबत युती केलेली नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांचा, त्यांना जर तुम्ही कधी पॉडकास्टला आमंत्रित केलं आणि त्यांना जरी विचारलं तर मला सुद्धा उत्तर ऐकायला आवडेल. कारण मुंबईमध्ये अधिकृत रीतीने ते आमच्यासोबत लढत आहेत. आज आमची 3 पक्षांची युती आहे, ते सुद्धा 11 जागांवर लढत आहेत आणि त्या 11 जागांवर ना मशालीचा उमेदवार आहे ना रेल्वे इंजिनचा आहे. म्हणजे आम्ही अगदी फॉर्मल अलायन्समध्ये आहोत. त्यामुळे मी मुंबई पुरतं सांगेन. पुण्याचा विषय मला वाटतं स्वतः मी मुख्यमंत्री महोदयांचं एक हे ऐकलं की आम्हाला स्पेस नव्हती द्यायला आणि त्यामुळे आमचे उमेदवार हे विरोधी पक्षात जाऊ नये म्हणून एकदम आम्ही प्रॅक्टिकली समोरासमोर लढतोय. म्हणजे त्यांनी हे मला वाटतं उघड करून सांगितलंय की बाबा विरोधकांना स्पेस मिळू नये म्हणून आम्ही आपापसात लढतोय. हे मुख्यमंत्र्यांनी एकदा नाही अनेक त्यांच्या मुलाखतींमधनं सांगितलंय, त्यांच्या भाषणातनं सांगितलंय की आमचे चांगले उमेदवार जर जागा वाटप झालं तर समोर जातील, म्हणून जागा वाटप होऊ नये. 1 नंबरला आम्ही आहोत, 2 नंबरला अजितदादा आहेत, म्हणून आम्ही समोरासमोर लढतोय. म्हणजे उद्या हे जाऊन एकत्रच येणार आहेत. आज ते कितीही लढले एकामेकांशी तरी उद्या जाऊन हे एकत्रच येणार आहेत, हे आता जनतेला सुद्धा कळतंय. म्हणजे खरं तर राजकारणामध्ये आधी अशा गोष्टी जरी अंडरस्टँडिंग असेल तरी बोललं जायचं नाही, पण आता हे सगळं त्याही पलीकडे गेलंय. मुख्यमंत्री जर स्वतःच ओपनली हे सांगतात तर मग जनतेने का तसा विचार करू नये? तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल म्हटलं, मी तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांबद्दल विचारते. एकनाथ शिंदे, असं म्हटलं जातं की त्यांच्याबरोबर, म्हणजे जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हा सगळ्यात जास्त निवडणुका त्यांच्याबरोबर तुम्ही लढल्या, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर खूप जवळून काम केलं असं सांगितलं जातं. ते खरं आहे का? नाही, कसं झालं की मी लहानाचा मोठा डोंबिवलीमध्ये झालो. मी तिकडेच काम करायचो आणि त्यावेळी त्यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी होती आणि म्हणून त्या ओघांनीच, केवळ तेच नाही तर त्यावेळी आमच्या शिवसेनेचे जेवढे नेते होते त्या सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे. आणि मी संघटनेतनं अगदी 2010 साली जेव्हा मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये होतो तेव्हापासून मी काम करतो. वेगवेगळ्या पोटनिवडणुकांमध्ये मी काम केलं आहे. आम्ही जेव्हा गोव्याची निवडणूक लढलो तेव्हा आम्ही काम केलं आहे, पालघरची पोटनिवडणूक लढलो तेव्हा आम्ही काम केलं आहे. आणि जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली, युवा सेनेची म्हणून माझ्यावर महाराष्ट्रभरातली जबाबदारी देण्यात आली, तेव्हा मी अगदी नंदुरबारपासून सगळ्यांसोबत काम केलं आहे. अगदी तुम्ही त्यांचंच नाव घेतलं, आज जे कोण आमचे आमदार गेले, खासदार गेले, या सगळ्यांसोबत मी काम केलं आहे. या सगळ्यांची मुलं ही आमच्या युवा सेनेत होती. आदित्यजींच्या नेतृत्वाखाली हे सगळे आम्ही एकत्र काम करत होतो. कालांतरानंतर ते लोक आता तिकडे गेले, आता या गोष्टीला 3 वर्ष झालं. आता आम्ही एक आमची वेगळी टीम घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे ते एकटेच नाही, आम्ही जवळपास शिवसेनेचे जितके नेते होते, मला सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांसोबत तेव्हा वेगवेगळ्या भागात जाऊन मला काम करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदेची कशी असते रणनीती? नाही, रणनीती मला वाटतं की त्यांची कशी असते पेक्षा आता त्यांची काही वेगळी रणनीती असं मला दिसत नाही. आज शेवटी भाजप जसं सांगते तसं ते करतात, हे सध्या तरी तसं दिसतंय. म्हणजे स्वतःला ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणवतात आणि बाळासाहेबांचा पक्ष आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण वगैरे सांगतात आणि बाळासाहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. पण बाळासाहेबांचं स्वप्न हेच होतं की मुंबईचा महापौर हा कायम शिवसेनेचा असावा आणि आजच्या जागा वाटपात त्यांनी भाजपपेक्षा 60 जागा कमी लढत आहेत ते. त्यामुळे त्यांनी आधीच हे मान्य करून टाकलंय की आम्हाला शिवसेनेचा महापौर बसवायचा नाहीये. त्यामुळे एवढी मोठी ज्यांनी फरकत घेतलेली आहे ते त्यांची काय, त्यांच्याकडनं आम्ही काय रणनीती शिकायची. त्यामुळे
वारंवार आज मुंबईमध्ये शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली आहे. गेल्या 4 निवडणुकांचं नेतृत्व तर उद्धव ठाकरे साहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये जी यशस्वी रणनीती आम्ही आजमावलेली, तीच रणनीती आम्ही परत आजमावतोय. आज उद्धव साहेब हे तुम्ही जर गेल्या 10 दिवस पाहिलं असेल तर जवळपास त्यांनी 120 की 130 शाखांना भेटी दिल्या. शाखांचं त्यांनी ह्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा शाखा प्रमुखांचे त्यांनी मेळावे घेतले. सगळे काही मीडियासमोर झाले नाहीत. उपशाखा प्रमुखांचे मेळावे घेतले, उपविभाग प्रमुखांचे मेळावे घेतले, आमचे BLA त्यांनी नेमून घेतले, आमच्या मागे लागून त्यांनी संघटन मजबूत करून घेतलं. त्यामुळे आता या संघटनेच्या आणि शाखेच्या जोरावर आम्ही या निवडणुका लढतोय. त्यामुळे समोरच्यांची रणनीती काय असेल ह्याचा फार विचार करण्यापेक्षा आपली रणनीती आपण आजमावायची कशी, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याकडे मला वाटतं आम्ही जास्त लक्ष देतो. पण वरुणजी, तुम्ही KDMC मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली चे उमेदवार निवडीपासून त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होतात. काहीतरी खूप गल्लत झाली असं म्हणायचं का? उमेदवार देण्यामध्ये चूक झाली असं म्हणायचं का? म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बिनविरोध उमेदवार येत असतील तर त्याचा तपास, त्याची चौकशी व्हायला हवी की असं का झालं. पण दुसरीकडे तुम्हीच जो आरोप करताय तसे जर एक बेसिकच वीक कॅरेक्टरची लोकं जर तुम्ही दिली असेल तर तुमची निवडसुद्धा चुकली असं म्हणायला नको का? नाही, कसं आहे की मी स्वतः वैयक्तिकरित्या कुठल्याही उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत नव्हतो. माझ्यावर जी जबाबदारी होती ती केवळ मनसेसोबत युती करण्याची होती आणि युतीच्या बोलणी करण्याची होती. त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये मी होतो. माझ्या 4 बैठका या तिकडचे मनसे स्थानिक नेते राजू पाटील यांच्यासोबत झाल्या आणि आम्ही जागा वाटपसुद्धा केलं. आपलं म्हणणं हे काहीसं योग्य आहे की आम्ही ज्या उमेदवारांनी माघार घेतली ह्यांची कदाचित परीक्षा करण्यात आम्ही कमी पडलो. पण आम्ही असं केलं की बाबा आम्ही इलेक्ट्रल मेरिट पाहिलं, आम्ही त्यांचं वॉर्डातलं काम पाहिलं, आम्ही निवडून येण्याची क्षमता म्हणजे इलेक्ट्रल मेरिट ज्याला म्हणतात आणि पक्षनिष्ठा, अशा 3-4 याच्यावर आमच्या जिल्हा प्रमुखांनी, आमचे जे स्थानिक तिकडचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी ती निवड केली. पण आज जर तुम्ही पाहाल तर जवळपास सगळे माजी नगरसेवक हे आज सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेले. त्यामुळे आम्ही ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना गेलो यांच्या कधी तिकीटं दिली, त्यांच्या कधी फिक्स डिपॉझिट या 5 लाखाच्या पलीकडे गेल्या नव्हत्या. आज त्यांना 2-2, 5-5 कोटीची जर ऑफर यायला लागली तर ते तरी म्हणजे मी काय त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असं सांगत नाही, पण मी म्हणतोय की ते सुद्धा फार भांबावून गेले. आज अविनाश जाधव यांनी जे काही व्हिडिओ दाखवले की विरोधकातला म्हणजे आमच्या पक्षातला एखादा माणूस माघार घेतो आणि तो लगेच एकनाथ शिंदेकडे जातो. आमचा डोंबिवलीचा एक उपजिल्हा प्रमुख, त्याला उपजिल्हा प्रमुखसुद्धा करावं याकरता मी उद्धव साहेबांकडे शब्द टाकला होता. तो उपजिल्हा प्रमुख म्हणून लढला, त्याच्यावर आम्ही पॅनलची जबाबदारी दिली आणि त्यांनीच माघार घेतली आणि 2 मिनिटात त्यांनी भाजपमध्ये जाऊन प्रवेश केला. म्हणजे मी त्याला फोन करेपर्यंत मी त्याच्या गळ्यात भाजपचा पट्टा बघितलेला. त्यामुळे अशा लोकांवर आपण विश्वास ठेवतो. आज शेवटी यंग होता, गेल्या वेळी निवडणूक लढला होता म्हणून त्याच्यावर आपण जबाबदारी दिली. असं एक जर होत असेल तर मला वाटतं हे काय केवळ आमच्या पक्षाकरता नाही, हे लोकशाही करता घातक आहे. आज जर शिंदे सेना, भाजप ही जर एवढी मजबूत आहे तर त्यांनी या बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का केला? निवडणुकांना सामोरं जायचं होतं. जर तुमची एवढी कामं आहेत, लोकांची तुम्हाला पसंती आहेत तर कदाचित निवडणुकांनंतर तुम्ही जिंकला असतात. पण हा जो काही दबाव टाकला जातो, मी लहानाचा मोठा कल्याण डोंबिवलीत झालो, मी कधीच अशा प्रकारचं बिनविरोधचं हे राजकारण पाहिलं नव्हतं. निवडणुका व्हायच्या, आम्ही जिंकायचो, कधी 4 सदस्य कमी पडायचे. पोस्ट पोल अलायन्सेस होताना मी बघितले आहेत, या देशभरात बघितले आहेत. पण हे जे काय आहे 20-20 नगरसेवक बिनविरोध येतात, हे अननॅचरल आहे. त्यामध्ये आमच्या काही सदस्यांनी माघार घेतली, काँग्रेसच्या सदस्यांनी माघार घेतली, अपक्षांनी माघार घेतली, मनसेनी माघार घेतली, राष्ट्रवादीनी माघार घेतली. हे मला वाटतं सगळं काही नॅचरल नाही आहे. तुम्ही जेव्हापासून शिवसेनेत सक्रिय झाले म्हणजे युवा सेनेमध्ये सक्रिय झाले त्याच्या आधीच खरं तर राज ठाकरे हे पक्षातून बाहेर पडले होते. ते आज एकत्र आले, तुम्ही काही प्रमाणात त्या चर्चेत सामील आहेत. काय म्हणजे त्यामुळे काय बदललंय? नाही, मी अगदी सुरुवातीपासनं या सगळ्या चर्चेमध्ये होतो आणि एक अतिशय चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आज शिवसैनिकांमध्ये तयार झालेलं आहे. म्हणजे जो काही 5 जुलैचा जो नेस्को डोममध्ये मेळावा झाला, NSCI डोममध्ये, त्यानंतर एक नवं चैतन्य समोर आलं. कारण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अपेक्षित असा निकाल हा शिवसैनिकांना मिळाला नव्हता आणि मग त्याच्यामुळे
आज शेवटी उद्धव साहेबांच्या सोबतीलाच राजसाहेब उभे आहेत, हं. हे जे काही चित्र होतं आणि मनसेची आज मुंबईमध्ये चांगली ताकद आहे. तुम्ही वोटिंग पर्सेंटेजमध्ये जर पाहिलं तर हं. प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांचं चांगलं वोटिंग पर्सेंटेज आहे. हं. ते वोटिंग पर्सेंटेज आणि जर शिवसेनेचं वोटिंग पर्सेंटेज जर तुम्ही ॲड करून पाहिलं तर अनेक सीट या अगदी म्हणजे सरळ सोप्या पद्धतीने जिंकल्या पाहिजेत अशा पद्धतीचं ताकद या दोन पक्षांची आज आहे. आणि म्हणून एक कार्यकर्त्यांना मोराल बूस्टिंग झालं. उद्धव साहेब आणि राजसाहेब हे केवळ पॉलिटिकली एकत्र नाही आले, तर ते फॅमिली वाईज सुद्धा एकत्र आले. गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या ज्या असंख्य भेटी झाल्या, फॅमिली सहित झाल्या, सोबत झाल्या, त्यासुद्धा एक अतिशय त्याच्यामधनं चांगला संदेश हा कार्यकर्त्यांपर्यंत गेला की हे टेम्पररी नाही आहे, हे शॉर्ट टर्म नाही आहे, हे लाँग टर्म आहे. उद्धव साहेबांनी त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हटलं होतं. आणि मग आम्ही ती टॅगलाईनसुद्धा काही आमच्या कॅम्पेनमध्ये आम्ही राबवली आहे. कारण केवळ 4 दिवसांनी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठीची युती नाही आहे, तर ही युती आपल्याला आता पुढे सुद्धा ठेवायची आहे. आणि म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण आहे. मला पूर्ण खात्री आहे की जसा आनंद आणि जोश हा कार्यकर्त्यांमध्ये आहे, तसाच तो मराठी माणसामध्ये आहे आणि तो मतांमध्ये ट्रान्सलेट सुद्धा होईल. एक अगदी असं थोडीशी लाईन म्हणायला पाहिजे, पण सोशल मीडियात आणि चर्चांमध्ये एक भाग येतोय की जेव्हापासून राज आले तेव्हापासून तुम्ही मात्र थोडंसं तटस्थ वाटताय किंवा मी? हा हा नाही हो, अजिबात नाही. माझ्यावर उद्धव साहेबांनी अगदी त्या जागा वाटपापासून सगळ्याची माझ्यावर विश्वास ठेवून ती जबाबदारी दिली होती. आणि मी जर तुम्ही पाहिलं तर माझा एक स्वतःहूनच मी प्रयत्न करतो की मी जास्तीत जास्त पॉलिसी किंवा माझ्याशी निगडीत जे विषय असतील त्यावर मी मीडियामध्ये बोलण्याची प्रयत्न करतो. निवडणुका आल्या की मी नक्कीच आज जसं आपल्यासोबत पॉडकास्ट करतोय तसं मी करतो, कारण पक्षाची भूमिका ही प्रत्येकाने मांडली पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त असं काही नाही. मला वाटतं की मी किंवा कुठल्याही एका व्यक्तीपेक्षा ही युती फार मोठी आहे. त्यामुळे माझा तर काही हा विषय नाही. पण या दोघांनी एकत्र येणं ही मराठी माणसासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा. शेवटी मी म्हणालो तसा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा एक बूस्टर डोस मिळालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की ह्याचं रूपांतर हे ठाकरेंनी ठरवलेल्या महापौरातच होईल. तुम्ही सगळ्यात जास्त काम जिथे करताय बांद्र्यात या महापालिका निवडणुकीत, तो अत्यंत कॉस्मोपॉलिटन असा भाग आहे. तर त्या कॉस्मोपॉलिटन भागात तुम्ही जे सतत मराठी माणूस हे बोलताय, त्याला घेऊन लोक प्रश्न विचारतात का? फारच आपण सगळे मला कठीण आणि चांगले प्रश्न विचारताय. याकरता मला वाटतं तुम्ही आज ज्या पदावर आहात, सिनियॉरिटी आणि रिसर्चमध्ये किती फरक असतो हे मला वाटतं याचं हे. कारण मी गेल्या 4-5 दिवसात अनेक मुलाखती दिलेल्या आहेत आणि केवळ गुगल सर्च करून वरुण सरदेसाई टाकल्यावर जे पहिल्या 3 क्लिप येतात तेवढेच प्रश्न आम्हाला विचारले जातात. तर नाही, खरं आपण बरोबर म्हणालात. कारण माझा अतिशय कॉस्मोपॉलिटन आहे. त्यात मुसलमान मतदार बहुल मतदारसंघ आहे, ख्रिश्चन आहेत, साऊथ इंडियन आहेत, यूपीचे अनेक मतदार आहेत. पण एक आहे की जो वांद्रे मतदारसंघ आहे हे म्हणजे मातोश्री असलेला मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मराठी अमराठी जात धर्म याही पलीकडे जाऊन तिकडच्या प्रत्येक मतदाराची एक वेगळी नाळ ही मातोश्रीशी आणि शिवसेनेशी जुडलेली आहे. म्हणजे मी सुद्धा गेल्या वर्षी जेव्हा प्रथमच निवडणूक लढलो आणि प्रचाराला गेलो त्यावेळी सुद्धा मला नागरिकांनी एवढं छान एक्सेप्ट केलं, कारण एक वेगळं नातं शिवसेनेचं आणि त्या मतदारांचं होतं. आणि आत्ता सुद्धा मला तसंच दिसतंय. काल आम्ही पूर्ण उत्तर भारतीय जो एक आमच्याकडे पट्टा आहे तिकडे आम्ही जाहीर सभा घेतली आणि अत्यंत चांगला प्रतिसाद हा मला त्या सभेमध्ये सुद्धा मिळाला. म्हणजे काही पत्रकारांनी मला विचारलेलं की अमराठी मतं आता तुम्हाला वाटतं का असं होईल तसं होईल, तर मला अजिबात तसं जाणवलं नाही. मुंबईमध्ये ठाकरेच पाहिजे हे जे काही एक आहे समीकरण, हे मला वाटतं आज सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते मतदारांच्या मनामध्ये सुद्धा आहे. पण राज ठाकरेंबरोबर जाऊन तुम्ही उत्तर भारतीयांना कुठेतरी एलिनेट केलं असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, तसं नाही वाटत. कारण गेल्या वर्षी मनसेचा बिनशर्त पाठिंबा भाजपने सुद्धा घेतलेला. त्यामुळे तसा काही मला वाटत नाही. आणि राज ठाकरे साहेबांची जी काही भूमिका होती ती भूमिका सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार ही स्पष्ट केलेली आहे की मराठी माणसाला तुम्ही डिवचू नका, मराठी माणसांचा तुम्ही अपमान करू नका, बाकी सगळ्यांचं मुंबईमध्ये स्वागतच आहे. एवढी सरळ स्पष्ट त्यांची भूमिका आहे. जो डोर टू डोर कॅम्पेन करतो ना,
त्याला सभा किंवा रॅलीजपेक्षा वेगळा अनुभव येत असतो आणि सध्या तुमचं डोर टू डोअर कॅम्पेनिंग पण सुरू आहे. तर जेव्हा तुम्ही डोअर टू डोअर जाता तेव्हा असे कुठले प्रश्न विचारतात लोकं जे अडचणीचे वाटतात? नाही, अगदी आपण परत म्हणतो तसं खरंच चांगला प्रश्न आहे. कारण मी म्हणाल तसे लोकलाइज्ड इलेक्शन असल्यामुळे प्रत्येक मतदाराच्या घरामध्ये जाऊन आपण त्याच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं. जेव्हा आम्ही सुद्धा जातो तेव्हा एक प्रश्न नक्कीच येतो, तो म्हणजे गेले 3 वर्ष नगरसेवक महानगरपालिकेमध्ये नाही आहेत. याचा अवेअरनेस हा काही काही लोकांमध्ये नाही आहे. त्यामुळे आम्ही यांना हे काम सांगितलं होतं पण झालं नाही. आमच्या गल्ली आमची तुम्ही बनवली नाहीत. मग आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की जरी ते नगरसेवक असले तरी 3 वर्ष आधीच ते माजी झालेत. 3 वर्षापासून त्यांना एकही रुपयाचा निधी मिळाला नाहीये. आज मी आमदार झाल्यानंतर मला जो काही 5 कोटी निधी मिळाला आहे, तो 5 कोटी निधी मला 7 वॉर्डामध्ये विभागून वाटायला लागलेला आहे. त्या 5 कोटीमधनं काही मला गेल्या 3 वर्षाची सगळी कामं नाही करता येणार. हे आम्हाला त्यांना सांगावं लागतं. आणि मग जेव्हा आम्ही समजावून सांगतो तेव्हा ते म्हणतात, नाही नाही, तुमचे लोक येतात आमच्याकडे, आमच्या ह्याच्यात असतात, फक्त बाबा आमचं गटाराची नवीन लाईन टाकून घ्यायची आहे, आमचं नवे गल्ले दुरुस्त करून घ्यायची आहे, आमच्या बाहेरचा रस्ता नवीन बनवून घ्यायचा आहे. तर ते आम्ही सांगत होतो. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजवायला लागतात की 3 वर्ष नगरसेवक नसल्या कारणानं आम्हाला निधी मिळाला नाही. अधिकारी पाहिजे तसे माजी नगरसेवकांचं ऐकायचे नाहीत. प्रशासक असल्या कारणानं नागरिकांनी समस्या ही कोणाकडे मांडायची ही फार मोठी गैरसोय होती. हा सगळ्यात मोठा प्रश्न हा नागरिकांचा येतो. आणि याच्या व्यतिरिक्त तर मला वाटतं अतिशय चांगलाच प्रतिसाद आहे. एक मात्र आता मी आमदार म्हणून जेव्हा जातो तेव्हा नागरिक सांगतात की नाही ठीक आहे, यावेळचं मत हे तुम्हालाच आहे, पण लक्षात ठेवा काही सजेशन सुद्धा देतात. आम्हाला हे काम करून पाहिजे सांगतात, आमच्या विभागात CCTV लावून द्या, किंवा मागचं गार्डन अजून छान करून द्या, किंवा आमचे फुटपाथ हे तुम्ही मोकळे करून द्या. तर मी सांगतो ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे मला सुद्धा परत 4 वर्षांनी निवडणुकांना सामोरं जायचं आहे, त्यामुळे आमची जबाबदारी आहे ही सगळी कामं करणं. पण प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो. अ, किती जागा जिंकेल शिवसेना, मनसेची ही आघाडी तुम्हाला वाटतं? तुम्हाला मी सांगू की मी खरं तर माझा मतदारसंघ सोडून मी काही पूर्ण मुंबईभर फिरलेलो नाही, पण माझे आज मित्र आहेत, सहकारी आहेत. जसं जमेल तसं त्यांची मी इंस्टाग्रामवर पोस्ट प्रचार पाहिल्यानंतर रात्री फोन करून विचारतो. तर उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या काही सीट ज्या आम्हाला कठीण वाटत होत्या, की इकडे जरी आपले उमेदवार असले तरी गेल्या निवडणुकीतलं मताधिक्य पाहता ह्या जिंकणं कठीण आहे, त्या सुद्धा आता आपण जिंकू अशा ह्याच्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मी आकडे तर मी सांगू नाही शकणार, मी काही सेफोलॉजिस्ट नाही, पण एवढं मी तुम्हाला सांगतो की शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी आमची ही जे शिवशक्तीची युती आहे, यांचे महापौर बसवायला जे काही आकडा लागतो तो आम्ही कम्फर्टेबली गाठू. आणि महापौर मराठी असणार आहे. महापौर हा 100% मराठी तुमचा एक असणार. व्हिडिओ व्हायरल झाला. हो. मला वाटतं महापौर तुमचा खान असणार, हां. ह्याच्यावरचं ते उत्तर आहे. तर तुम्ही सगळ्या महापौरांची मी शिवसेनेने गेल्या 25 वर्षामध्ये जे काही 30-40 महापौर केले, त्या सगळ्या महापौरांची मी ती यादी वाचून दाखवलेली. कारण शिवसेनेने मुंबईला दिलेला प्रत्येक महापौर हा मराठी होता. मग त्याची जात कधी बघितली नाही शिवसेनेने, कधी बाळासाहेबांनी पण बघितली नाही, कधी उद्धव साहेबांनी पण बघितली नाही. तो मराठी आहे हे महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे जे भाजपात जी काही भीती पसरवण्याचा एक प्रयत्न करते की असं होईल ना तसं होईल, मुंबईकर ते काय मान्य करत नाहीत. पण परत एकदा कधीतरी आठवण करून द्यावी लागते की शिवसेनेने केवळ मराठी माणसालाच महापौर केलंय. त्यामुळे मी तसं म्हणालो आणि मग नंतर ती जी रील होती ती प्रचंड व्हायरल सुद्धा झाली. तर चांगलं आहे, त्याच्यामुळे पक्षाचा प्रचार त्या एका माध्यमातून झाला. खरं तुम्ही म्हणजे नुसतंच पक्षाचे आमदार नाही आहात, तर तुम्ही घरचे एक सदस्य आहात. एक घरचे सदस्य म्हणून उद्धवजींकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्यांचा एक तुम्हाला सांगू की त्यांचं वाचन, त्यांचं ऑब्झर्वेशन हे अफाट आहे. आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर हा अनेक लोकांना कळण्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे ते अनेक वेळेला असे काही काही त्यांचे ऑब्झर्वेशन्स असतात आणि एक एक गोष्टी असं आपल्याला वाटतं की त्यांचं लक्ष नाही आहे, ते मोबाईलमध्ये पाहतायत, पण ते बरोबर लक्षात ठेवतात. आणि मग नंतर कधीतरी 1-2 महिन्यांनी ते बरोबर तेवढा तो प्रश्न एक विचारतात. तर त्याच्यामुळे त्यांचं
एक घरातलं हे म्हणून मी अगदी जवळून बघितलंय की त्यांचा तो जो स्वभाव आहे की बरोबर त्यांना सगळ्या गोष्टी जे आपल्याला असं वाटतं की ह्यांना या गोष्टीत काय इंटरेस्ट असेल, तर मी आणि कधी आदित्यजी कसल्या गप्पा मारत असू, ते असे जर लांब हे असतील तर ते बरोबर सगळे आठवतात आणि मग हळूच विचारतात काय झालं त्याचं, ह्याचं काय झालं असं. हे आहेत ऑब्झर्वेशन्स त्यांचे खूपच चांगले आहेत. ऑफकोर्स त्यांना तो आर्टिस्टिक त्यांच्यामध्ये ती वारसाच आहे, त्यामुळे कुठलीही आर्ट ही ते अगदी त्याचं ते कोनर्जर ज्याला आपण म्हणतो तसे आहेत. म्हणजे अगदी तुम्ही पेंटिंग्स म्हणा, फोटोग्राफी तर ऑफकोर्स ते प्रोफेशनल फोटोग्राफरच होते, अजूनही त्यांना वेळ मिळाला तेव्हा ते करतात. तुम्ही स्केचेस म्हणा, कशाही, मग त्याच्यातले बारकाई, फाईन लाईन्स, म्हणजे कधी कोणाच्या घरी गेले की ते सगळ्यात आधी घरात लावलेली पेंटिंग्स हे अगदी जवळून पाहतात आणि मग हे कसं बनवलंय, हे काय बनवलंय, याची स्टायलिंग काय आहे. त्यामुळे खूप असे वेगवेगळे त्यांच्याकडे हे आहेत. आणि एक मला वाटतं गुण जो किती लोकांना माहिती नाही माहिती, ते टेक्नॉलॉजीचे प्रचंड हे आहेत. म्हणजे हां, म्हणजे मोबाईलचं ते iOSचं हे आल्यावर त्या रात्री अपडेट करून घ्यायचं. घड्याळ असेल तर ते परफेक्ट अगदी त्या मिनिटाला सेट झालंच पाहिजे, त्याचा एकही मिनटं ते पुढे मागे नसलं पाहिजे. सगळे वेगवेगळे ॲप, आता AI याच्यातले, आणि एखादा त्यांनी विषय निवडला की मग त्याचा प्रचंड ते जाऊन रिसर्च करतात. मग तो विषय अगदी कुठलाही असेल. म्हणजे मधल्या काळामध्ये आता ते रुद्राक्षाची जी काय ते आता सध्या हातात घालतात, आधी ते गळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून घालतात, तर रुद्राक्षांबद्दल पण त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे. हां, की रुद्राक्षमध्ये ती वेगवेगळी मुखे कशाला म्हणतात, मला त्यातली खरं सांगू तर फार माहिती नव्हती, पण जी काही माहिती होती त्यांनीच मला सांगितली. त्यामुळे एखादा विषय जर घेतला तर त्याच्यामध्ये ते वाचन करतात. आणि इवन ते जेव्हा भाषणं करतात त्यामध्ये सुद्धा जे ते काही इतिहासाचे जे काही दाखले देतात, तर ते केवळ पुस्तकांमधनं नाही, तर ते अनेक वेगवेगळ्या लोकांकडनं आधी ती सगळी माहिती मागवतात. म्हणजे आपण एक शेवटी आज पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे आपण जे काही बोलतो त्याची दखलही नॅशनल मीडिया घेणार आहे. त्यामुळे फॅक्च्युअली, हिस्टॉरिकली सगळं परफेक्ट असलं पाहिजे, याकरता ते वारंवार 10 लोकांकडनं माहिती घेतात आणि खूप मेथॉडिकल आहेत. या सगळ्या गोष्टी मला वाटतं की शिकण्यासारख्या आहेत. उद्या जर पुढे जाऊन आम्हाला सुद्धा जर स्वतःचं पॉलिटिकल करिअर पुढे घेऊन जायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी शिकल्या तर याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मी सुद्धा प्रयत्न करतो की ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. आदित्य भाऊ म्हणून आणि आदित्य नेता म्हणून काही वेगळं असतं का? नाही, आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगू की तसं त्याचं नेचर जर तुम्ही आदित्यचं बघितलं, आदित्यजींचं, तर तसे ते काही फार ॲग्रेसिव्ह ॲज अ पर्सन नाही आहेत. पण पॉलिटिकली जर बघितलं तर त्यांचे ही कॅन बिकम व्हेरी ॲग्रेसिव्ह. म्हणजे मी गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे उद्धव साहेब ना मुख्यमंत्री पदावरनं जेव्हा उतरावं लागलं, त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ॲग्रेशन दाखवलं आणि ते गरजेचं होतं, त्यावेळी त्यांनी जो संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, संघटना त्यांनी बळकट केली. आजसुद्धा ते ज्या हिमतीने विरोधकांच्या अंगावर जातात आणि पुराव्यानिशी, एक त्यांचं असतं की ते खूप कमी वेळा पर्सनल आरोप करतात, ते पॉलिटिकल आरोप त्यांचे जास्त असतात. ते अनेक वेळा त्यांनी भ्रष्टाचाराचे त्यांनी मुद्दे बाहेर काढले, पुराव्यासहित काढले. त्यामुळे नेता म्हणून त्यांचं ती एक पर्सनॅलिटी आहे. आणि अदरवाईज खूप, मी असं म्हणजे नॉन ॲग्रेसिव्ह नाही म्हणणार, पण नॉर्मल जसे आम्ही सगळे आहोत तशी त्यांची सुद्धा पर्सनॅलिटी आहे. ते सुद्धा एक्स्ट्रोवर्ट आहेत. सगळ्या विषयांवर गप्पा मारू शकतात. दिवसात रोज कमीत कमी 40-50 कुठल्या तरी पुस्तकाची पानं वाचतात. प्रचंड वाचन आहे, प्रचंड म्हणजे काही हेच नाही. आणि त्यामध्ये हिस्ट्री आणि करंट अफेअर्स आणि वर्ल्ड पॉलिटिक्स, म्हणजे तुम्ही अगदी त्यांच्याशी रशिया, अमेरिका, खास करून UK या सगळ्या पॉलिटिक्सची त्यांना आवड आहे, त्याची हिस्ट्री आहे. आणि इवन आपल्या देशातले सगळे वेगवेगळे पॉलिटिकल आयडिओलॉजीज, म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत कधी ऑफ द कॅमेरा गप्पा मारल्यात तर ते अगदी आंबेडकरांची आयडिओलॉजी, गांधींची आयडिओलॉजी, सावरकरांची आयडिओलॉजी, यावर ते तुमच्यासोबत किती तासनतास चर्चा करू शकतात. धर्माबाबत त्यांचं वाचन आहे, फिलॉसॉफीमध्ये ते आहेत. आणि एवढं असून सुद्धा ते कधी या गोष्टी ते स्वतःहून कधीच सांगणार नाहीत. मला वाटत नाही कधी हे बाहेर पण आलं असेल. पण एक अतिशय त्याच्यामुळे त्या गोष्टीसुद्धा मला वाटतं या आहेत. आणि बाकी तर चांगलंच आहे, नॉर्मल मुंबईतली जशी मुलं असतात तसं एक त्यांचं चांगलं इझी गोईंग आहेत. असे काही फार हे नाही आहेत, म्हणजे याच ब्रँडचे कपडे पाहिजेत ना, असंच पाहिजे ना, तसंच पाहिजे, असं काही अजिबात नाही. एक तुमची ओळख दर्शकांना व्हावी म्हणून तुमचा आवडता मूव्ही कुठला आहे? आवडता मूवी मी
माझे अनेक मूव्हीज मला आवडतात. पण मी लहानपणी द गॉडफादर हे पुस्तक 3-4 वेळा वाचलेलं आणि त्यानंतर मी अनेक वेळेला ते हे बघितलेलं आहे. तो सिनेमा बघितलेला आहे आणि मला मूव्ही बघायचीच फार आवड आहे. म्हणजे मी आठवड्यात एक रात्री सगळं काम झाल्यावर किमान 2 ते 3 पिक्चर अजूनही बघतो. मग Netflix, प्राईम आणि या सगळ्या ह्याच्यावर रात्री 11 वाजता वगैरे गेल्यावर 11 ते 1 मोबाईल वगैरे बाजूला ठेवून मी अजूनही वेब सिरीज आणि मूव्हीज बघतो. अच्छा. मग फेव्हरेट फूड जॉइंट कुठलं आहे तुमचं मुंबईत? फूड जॉईंट म्हणजे मला जेव्हा मी युवा सेनेचं काम करायचो तेव्हापासूनच मला ना सगळ्या टाईपचं जेवण ट्राय करायला हे आवडतं. आता योगायोगाने काय झालंय की माझं ऑफिस जे आहे वांद्र्यातलं त्याच्या बाजूलाच हायवे गोमांतक आणि जय हिंद अशी 2 सी फूडची रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे मला ते जाणं अतिशय सोयीस्कर होतं आणि जेवणसुद्धा सुंदर असतं. पण मला महाराष्ट्रातल्या सुद्धा सगळ्या पद्धतीचं म्हणजे जळगावचं भरली वांगी आणि तिकडचं खरडा हे असेल, नागपूरचं जरा मला जास्त तिखट पडतं पण आवडतं. म्हणजे चव खूप आवडते पण नंतर मग ते जरा त्रासदायक होतं. त्रासदायक पेक्षा काय आहे की आम्हाला त्याची सवय नाहीये. त्यामुळे ते नागपूरच्या थंडीत जमतं पण नाहीतर कधी जमत नाही. मग मराठवाड्याचं मला आवडतं, कोल्हापुरी सगळे तांबडा पांढरा रस्सा, कोकणातलं तर आवडतंच ऑफकोर्स. त्यामुळे हे मला सगळेच आणि इंटरनॅशनल क्विझिन सुद्धा अगदी असा एक देश नाही आहे जिकडचं मी क्विझिन ट्राय केलं नाही आहे. आणि मी प्रयत्न करतो जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा सुद्धा वेगवेगळी क्विझिन अगदी साऊथ अमेरिकन, ब्राझिलियनपासून सगळी मी प्रयत्न करतो की काहीतरी आवडेल ना आवडेल पुढचा विषय पण आपल्याला कळलं तरी पाहिजे की जगात लोक काय काय खातात आणि कसं कसं बनवतात. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणीय म्हणजे त्यांनी फक्त तेवढंच केलं पाहिजे. हा मला वाटतं हा एक मूळ सुद्धा नसला पाहिजे. आपण स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर चांगलं होतं. शेवटचा प्रश्न माझा की राजकारणी म्हणून, माणूस म्हणून अजून प्रगल्भ होण्यासाठी आपण काय स्वतःमध्ये रोज इन्व्हेस्ट करता? मी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू की मी काही गोष्टींचा मी प्रयत्न करतो ते म्हणजे की एक स्वतःसाठी एक शेड्यूल बनवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. कारण राजकारणी व्यक्ती आणि खास करून जर तो लोकप्रतिनिधी असेल तर त्याचा शेड्यूल असं फिक्स ठेवणं खूप कठीण आहे. मला सुद्धा ते मी पहिल्यांदाच निवडून आलो आहे वर्षभराचं कारण जनतेची सुद्धा एक अशी अपेक्षा असते की आपल्या कामं तर झाली पाहिजे पण प्रत्येक लग्न समारंभाला त्यांनी आलं पाहिजे. घरात एखादी दुःखद घटना तरी झालं पाहिजे, बारसं असेल तरी आलं पाहिजे. आता असं सांगतात की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि लग्न असतं कुलाब्याला असतं, कधी दहिसरला असतं, तिकडे पण पोचलं पाहिजे किंवा रात्री अपरात्री मीटिंग असतात. त्यामुळे एक शेड्यूल लावून बाबा आपल्याला थोडासा वेळ का होईना हा स्वतःकरता काढता येईल का, स्वतःच्या एक पर्सनल असा माझा प्रयत्न आहे. अजून मला जमलं अजिबात नाही आहे. होपफुली 16 तारखेनंतर थोडंफार ते जमेल. आणि दुसरं म्हणजे मी एक आधी जेव्हा मी म्हणजे अजून मी यंगच असलो तरी आधीच्या काळात जेव्हा थोडं जास्त हे होतं तेव्हा मी कदाचित जास्त पर्सनल जर कोणावर टीका केली असेल तर मी आता प्रयत्न करतो की आपण पॉलिसीवर जास्तीत जास्त बोलावं. आपल्याकडनं पक्षाची ध्येय धोरणं ही जनतेपर्यंत गेली तर त्याचा पक्षाला फायदा होतो. कारण मीडिया टाईमलाईन आणि मीडिया पब्लिसिटी ही कदाचित त्या 2 दिवसामध्ये आपण खूप फेमस होतो पण लाँग टर्ममध्ये स्वतःला पण त्याचा फायदा होत नाही आणि पक्षाला पण होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडनं आपण जर काही शिकू शकलो, प्रत्येकाचे जर गुण आपण काही शिकू शकलो, मग ते विरोधकांचे असतील, आपल्या नेत्यांचे असतील, प्रत्येकाकडनं आपण काही एकाची कोणाची कॉपी किंवा मिमिक्री करण्याची गरज नसते. पण प्रत्येक जो नेता सक्सेसफुल होतो मग तो आपल्या विचारसरणीचा असो वा नसो त्याच्यामध्ये काहीतरी तरी गुण असतात. असं कोणाकडनं तुम्ही काही शिकला? नाही मला वाटलंच तुमचा हा पुढचा प्रश्न असेल. पण मी असं काही आपल्याला मी म्हणालो तसं मी पब्लिकली आणि पर्सनल ह्याच्यावर मी काहीच आपल्याला सांगणार नाही. बरं, एक मी शेवटचा प्रश्न म्हटला पण तरी मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारणार आहे. आत्ताच बाहेर मला वाटतं 3-3.5 वर्षामध्ये ही पहिलीच तुमची भेट झाली असेल पण आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही श्रीकांत शिंदेंना भेटला. काय वाटलं? नाही आपण मला आज या पॉडकास्ट करता बोलवलं होतं. मी इकडे होतो आणि मला वाटतं श्रीकांत शिंदेंचा सुद्धा माझा कट्टा सुरू होता आणि मग आपल्या ऑफिसमध्ये भेट झाली. आम्ही मला वाटतं ते वेगळ्या पक्षात गेल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही भेटलो असू. आधी आम्ही जेव्हा एकत्र काम करायचो तेव्हा त्यांच्या निवडणुकीत मी 14 असेन, त्यांची 19शी लोकसभा असेल, प्रचंड मेहनत मी केलेली आहे. आम्ही तेव्हा आमचं वयसुद्धा सेम असल्यामुळे आमचा सगळे आदित्यजी हे ते आम्ही सगळे एकत्रच काम करायचो. एका पक्षातच आम्ही 10 वर्ष काम केलं आहे. अनेक दौरे आम्ही एकत्र केलेत
आणि मग त्यानंतर 3 वर्षात आमचं ॲब्सोल्युटली 0 कम्युनिकेशन होतं. त्यामुळे आज पहिल्यांदाच तुमच्या ऑफिसमध्ये ही भेट झाली. आणि दोघं छान भेटलात. आता कसं असतं समोर आल्यावर आता अजून मला वाटतं की तेवढं ह्युमन हे तर आपण ठेवलं पाहिजे. ह्युमन डिसेन्सी त्यांनी पण ती जपली आणि मी पण ती जपली पाहिजे. आज शेवटी त्यांनी मार्ग वेगळा निवडला आहे. तो मार्ग मला पसंत नसेल तर त्याच्या विरोधात मी मतदारांना, नागरिकांना वारंवार सांगेन. त्यांनी तसं का मार्ग निवडला त्याच्याबद्दल तो सांगेल. पण म्हणून समोर आल्यावर काही आम्हाला हाणामारी करायची गरज आहे असं मला वाटत नाही. नक्कीच हे खरं तर स्तुत्य आहे. कारण आजकाल असं होत नाही महाराष्ट्राच्या नाही, राजकारणात. बघा कसं आहे की हो. शेवटी मी म्हणालो तसं की आम्ही मार्ग आमचे आता वेगवेगळे आहेत. आम्ही काही लपून छपून जर भेटलो असतो आणि तुम्ही जर मला प्रश्न विचारला असता तर मला सुद्धा उत्तर द्यायला कठीण झालं असतं. पण आम्ही जर दोघं एका वृत्तवाहिनीच्या ऑफिसमध्ये निवडणुकीच्या प्रचारात भेटलो, मला वाटतं त्यामध्ये काही फार असं वावगं नाही आहे, त्यामध्ये काही गैर नाही आहे. असं एखाद्या पब्लिक प्लेसला कोणी कोणाला समोरासमोर आलं तर आपण काय करू नक्कीच, शकतो? नक्कीच. आणि त्यांनी मी म्हणाल तसं ते त्यांच्या मार्गावर आहेत, आम्ही आमच्या मार्गावर आहोत. बघूया. वरुणजी धन्यवाद. मला माहिती आहे तुम्ही व्यस्त आहात आणि एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. पण तरीही तुम्ही कॉफी विथ कौशिकसाठी वेळ काढला. खूप खूप धन्यवाद आणि खास तुमच्या वांद्रपूर्वसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मी आपले ABP माझा आणि कौशिक मॅडम आपले मनापासून आभार मानतो. आणि मी परत एकदा सांगू इच्छितो की आम्हाला आमच्यासारख्या लोकांना तुम्ही बोलवता आणि बोलवल्यानंतर अतिशय स्पेसिफिक आणि अतिशय रेलेव्हंट प्रश्न विचारल्यामुळे आम्हाला सुद्धा आपला सगळा हा इंटरव्ह्यू हा अतिशय कामी लागला असं वाटतं. त्यामुळे ABP माझाच्या या संपूर्ण मोहिमेकरता माझ्याकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 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 ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.